डहाणू तालुक्यातील दाभाडी बोरीपाडा परिसरामध्ये अज्ञात चोरट्यानं 2 घरांमध्ये घरफोडी करत रोख रक्कम आणि चांदीचे दागिने असा एकूण 78,500 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही घरफोडीची घटना दिनांक 21 जानेवारी रोजी रात्री आणि दिनांक 22 जानेवारीच्या पहाटेच्या दरम्यान घडलेली आहे। याबाबत किराणा व्यावसायिक सुनील रामू राव यांनी कासा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे। या घटनेमध्ये फिर्यादी सुनील राव तसेच साक्षीदार शंकर गोंद्या जवल्या दोघेही राहणार दाभाडी बोरीपाडा यांच्या घरामध्ये चोरी झाल्याचं निष्पन्न झालंय। अज्ञात चोरट्यानं दोन्ही घरांचे मुख्य कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केलाय। त्यानंतर घरातील कपाटांची कुलूपे फोडून रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू चोरून नेल्यात। फिर्यादी सुनील राव यांच्या घरातून 20,000 रुपये रोख रक्कम, चांदीचे जोडवे, पैंजण, लहान वाळा तसेच सिटीझन कंपनीचे बंद घड्याळ चोरीस गेले। तर साक्षीदार शंकर जवल्या यांच्या घरातून 50,000 रुपये रोख रक्कम चोरीस गेली आहे। चोरीस गेलेल्या सर्व ऐवजाची एकूण किंमत अंदाजे 78,500 रुपये इतकी आहे। या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 305 अ, कलम 331(4) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी अद्याप फरार असून परिसरामध्ये वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तर पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे। कल्पेश दळवी, विकास समाचार न्यूज, डहाणू।